रस्त्याच्या कामाची पाहणी करताय आज विधानसभा नाही, आम्ही आता मतदारसंघात साधारणपणे जे रस्त्याची कामं सुरू आहेत, थोडी ट्रॅफिकची अडचण असते, लोकांचं साधारणपणे काही काही ठिकाणी आपण पाहता डायव्हर्जनचे बोर्ड नव्हते लागले, तर ह्याचा आढावा घेत होतो आणि लोकांना गैरसोय कशी नाही होणार किंवा कमीत कमी त्रास होईल ह्याच्यावर आम्ही लक्ष देत होतो. काय वाटतंय, मुंबईत सध्या सर्व ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक एक निश्चित आहे की ही कामं खरं तर जो रस्ता घोटाळा झाला त्याच्यातली खूप कमी आहेत. रस्ता घोटाळा जो झालेला आहे त्याच्यावर आम्ही चौकशी सतत मागत आहोत. मध्यंतरीच्या काळात काही सत्ताधारी पक्षाच्या देखील लोकांनी मागितली की SIT त्याच्यावर नेमा, पण अजूनही त्याच्यावर काही हालचाल दिसत नाही आहे. असो, तो वेगळा विषय झाला, त्याच्यावर तर आम्ही विस्तारित एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आणि त्याच्यावर जे काही डिटेलमध्ये बोलायचं ते बोलणार आहोत, कारण त्याच्यात अजून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण आत्ता सध्याला जी कामं चालू आहेत ती त्या वेगाने कामं पूर्ण व्हावीत, पावसाळ्याच्या पूर्वी कामं व्हावीत. जसं आता हा GK मार्ग, गणपतराव कदम मार्ग हा महत्त्वाचा आहे. हा ट्रॅफिकचा एक मोठा हॉटस्पॉट झालेला आहे, तिथे कामं लवकरात लवकर व्हावी त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. घोटाळ्याचाच विषय निघाला आहे, तर काल कृषी मंत्र्यांनी देखील सांगितलं की कृषी खात्यात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. ₹1 जी पीक विमाची जी स्कीम होती ती देखील बंद करण्यात येते आहे. आता अनेक गोष्टी त्यांच्या बंद करण्यात येतील. अजून मला सांगा, लाडकी बहीण योजना जी ₹2100 देणार होते ते सुरू झालं आहे का? ₹1 जी विमा होती ती असेल किंवा कर्जमुक्ती असेल, आम्ही कर्जमुक्ती म्हणतो ते कर्जमाफी म्हणतात, ही देण्यात आली आहे का? ओल्ड पेन्शन स्कीम, जुनी पेन्शन योजना जी सरकारी कर्मचाऱ्यांना पाहिजे होती ती लागू झाली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे केंद्र सरकारने सांगितलं की आता 8th पे कमिशन आलं, त्याच धर्तीवर आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकार पण करणार आहे का? ह्याचं कमिटमेंट मुख्यमंत्री महोदय देतील का? कृषी मंत्री म्हणतात की 4% भ्रष्टाचार हा सर्वमान्य आहे. मला वाटतं एक साधारणपणे आपल्याला कळायला लागलेलं आहे की तिघांमध्ये जी भांडणं सुरू आहेत ती लोकांसमोर येतात. आता 4% भ्रष्टाचार असेल किंवा अजून काही असेल, मागच्या काळात ज्या 2 वर्ष घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात युनिफॉर्मचा घोटाळा देखील, युनिफॉर्मचा घोटाळा झाला आहे, म्हणजे लहान मुलांचा गणवेश ह्याच्यात घोटाळा झालेला आहे. कुठचाही मंत्री असं घाण काम करू शकतो आणि अपेक्षा ठेवू शकतो की मंत्रिमंडळात येईल, ह्याच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ते मंत्र्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. पालकमंत्री पदावरून देखील बऱ्याचशा त्यांना मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की पालक नाही, त्यांना मालक बनायचं जिल्ह्याचं, आणि म्हणून ही भांडणं आहेत. आणि परत मी तुम्हाला सांगतो, जनतेची सेवा करण्याच्या ऐवजी बंगल्यांची भांडणं, पालकमंत्री पदाची भांडणं, हे सगळं हे दुर्दैवी आणि हे असं सरकार आणि दादागिरीला मुख्यमंत्री स्वतः झुकतायत. फडणवीस असं म्हणाले होते की ओवाळणीचे पैसे आम्ही लाडक्या बहिणीकडनं वापस घेणार नाही. आता आदित्य तटकरे असं म्हणतात जे स्वतःहून देतील अपात्र जे आहेत लाडक्या बहिणी त्यांचे. तुम्हाला एक सांगतो, माझं जे आत्ता रिडिंग आहे ते असं आहे की जे अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्याकडून परत खात्यातून काढून घ्यायचे आहेत, ते हे भाजप सरकार महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अपात्रची यादी मोठी करेल, ज्यांच्या खात्यातून पैसे पुन्हा घ्यायचे त्यांच्याकडून घेतील आणि नंतर बंद करून टाकतील योजना. फोडाफोडीचं राजकारण पुन्हा होणार आहे. शिवसेनेने देखील बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. नाही, जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा तरी करा. आता एवढं EVMनी बहुमत दिलंय ना, संख्याबळ दिली EVMनी, तर काम कधी करणार तुम्ही? एक बघा, राजकीय संस्कृती कधी महाराष्ट्राची एवढी घाणेरडी नव्हती की फोडाफोडीचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेलेलं आहे. हा महाराष्ट्र नाही आहे. हे जे बाहेरून तुम्ही पाहताय ही संस्कृती इम्पोर्ट केली गेली आहे. महाराष्ट्र जो आज पाहत आहे आपण, मग शेतकरी असेल, महिला असतील, युवा वर्ग असेल, ते सांगतात आमची कामं करा, आमच्या मनात जे ते ओळखा आणि कामं करा. महाराष्ट्रात भाजपने जे राजकारण आणलेलं आहे ते एवढंच आहे, विषाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण. अजून राजकारण घाण कसं होईल? आणि कधी तुम्ही फोडाफोडी जेवढी करायची तेवढी करा, पण जनतेला जी तुम्ही आश्वासनं दिलेली ना ती पूर्ण करा. उद्योगमंत्री तिथून म्हणतात की काँग्रेसचे माजी नगरसेवक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते शिंदे गटातले पण बोललेत का? नाही, जे तुम्ही ज्यांचा उल्लेख करते उद्योगमंत्र्यांबद्दल, ते शिंदे गटाचे आमदार पण फोडायचा विचारत आहेत. मला वाटतं दावोसला कशासाठी जातात आणि तिकडनं कशा प्रकारे, बघा, मला त्याच्यात जायचं नाहीये, पण थोडा अभ्यास आमचा चालू आहे त्याच्यावर. दावोसच्या काही घडामोडी आहेत, त्याच्यावर अभ्यास चालू आहे. त्याच्यात लवकरच तुमच्या समोर काही गोष्टी येतील. मेळावा आहे, काय भूमिका मांडली जाणार? कारण एका बाजूला वाटतं म्युझिक कॉन्सर्ट आहे, त्यांना लोक खेचायला मोठे मोठे गायक लागतात. आमच्याकडे नायक आहेत, त्यांच्याकडे गायक आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराड प्रकरणी काल देखील एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये स्वतः वाल्मिक कराड त्या संबंधित आरोपींसोबत भेटला, तरी देखील त्याच्या संदर्भातली तो 302. बघा, तुम्हाला एक सांगतो मी, वाल्मिक कराड हे स्वतः शरण आले. हा म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हते वाटतं, त्यांची संपत्ती खूप आहे पण मोबाईल फोन नव्हते. संतोष देशमुखनं न्याय कधी मिळणार ह्याच्यावर बीड आक्रोश करत आहे, परभणी जिल्हा वेगळा आक्रोश करत आहे. पण ते सगळं सोडून आपण काय केलं आहे, जेवढा मोकळा हात आपण पोलिसांना देऊ. आपण पाहतोय पोलिसांनी 24 तासात ते बांगलादेशीला पकडलं, म्हणजे पोलिसांनी ठरवलं मोकळं हात दिला, मोकळं मैदान दिलं तर पोलीस काही करू शकतात. पण गृह खातं
कोणाला वाचवतंय? वाल्मिक कराडांना वाचवतंय का? सरकार वाचवतंय का? हा एक विषय आहेच ना. हे आपण विचार केला पाहिजे की सरकार कोणाला वाचवतं आणि कशासाठी वाचवतं. त्यामध्ये साधारणतः धनंजय मुंडे यांच्या बाबतीत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या पक्षातले देखील लोक म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते विचार करतात की संतोष देशमुखना कधी न्याय मिळेल. पण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच जर न्याय मिळत नसेल या राज्यामध्ये तर अजून काय अपेक्षित करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.